आहे या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। या आपल्या चॅनलवरती मी स्किन केअर, हेअर केअर, काही वेट लॉस टिप्स, मोटिवेशनल व्हिडिओ, त्याचसोबत माझी ट्रेंडिंग शॉपिंग अशा बऱ्याच विषयांवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते। मध्ये मध्ये मिनी व्लॉग सुद्धा येत असतात आणि मी घर कसं मॅनेज करते, काय काय गोष्टी करते, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते। तर रिसेंटली मी एक पोस्ट केली होती की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल, तर त्याच्यावरती एक कमेंट अशी आली होती की वजन तर कमी केलंय पण ते कमी केलेलं वजन मेंटेन कसं करायचं, तर या विषयावरती काहीतरी तू सांग। तर हा खरं तर माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण की मला वाटतं जो व्यक्ती वेट लॉस करत असतो त्याला मनात कुठे ना कुठेतरी ही भीती असतेच की माझं हे कमी झालेलं वजन पुन्हा जर वाढलं तर काय करायचं। तर या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर वजन नियंत्रणात कसं ठेवायचं, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत आलात, हा व्हिडिओ तुम्ही बघताय, यामागे 3 कारणं असू शकतात। पहिलं म्हणजे तुम्ही याआधी वजन कमी केलेलं आहे आणि ते आता तुम्हाला मेंटेन कसं ठेवायचं ते जाणून घ्यायचं। दुसरी गोष्ट, सध्या तुम्ही वजन कमी करताय। आणि तिसरा एक महत्त्वाचा जे रिझन असू शकतं तर ते म्हणजे की बऱ्याच जणांचं वजन जे आहे ते बरेच काळ नॉर्मल होतं, अगदी व्यवस्थित होतं, पण अचानकच ते वाढायला लागले, तर ते मेंटेन कसं ठेवायचं हे कळत नाही। जर तुम्हाला या तीनही पैकी कुठलाही प्रश्न पडला असेल, या तीनही पैकी कोणतेही कारण असेल, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। आपण अशा 10 गोष्टी किंवा 10 मिस्टेक्स बघणार आहोत की ज्यामुळे जेव्हा आपलं वजन कमी होतं तर ते कमी झालेलं वजन तसंच मेंटेन न राहता पुन्हा वाढायला लागतं। तर त्यामागची काय काय कारणं आहेत ही मी थोडक्यात 10 टप्प्यांमध्ये 10 वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी मी कुठूनही घेतलेल्या किंवा कुठल्याही पुस्तकातून घेतलेल्या नाहीये, तर हा माझा स्वानुभव आहे। मी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी स्वतःसाठी केल्या, त्यातून काय शिकले, त्यातून काय काय मला नवीन कळलं आणि त्या कसे कसे एक्सपेरिमेंट्स, काही फेल झाले, काही जमले, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली आपल्या वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात। आणि त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चेंज इन आवर लाईफस्टाईल। आपल्या लाईफस्टाईल चेंजेस जे असतात, जसं की नवीन जॉबच्या ठिकाणी कुठे आपण गेलो किंवा नवीन घरात शिफ्ट झालो, काही सणवार, लांबचा प्रवास किंवा घरी कोणी पै पाहुणे आणले आणि आपलं जे रोजचं रुटीन होतं ते थोडंसं बदललं, तरी सुद्धा आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं, अरपट सरपट खाण्यात येतं, बाहेरचं खाल्लं जातं, खाण्याच्या वेळा चुकतात, झोपण्याच्या वेळा चुकतात, बऱ्याचदा जागरण होतात आणि यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं। आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे की गणपतीच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस जेव्हा कुठे गावी जाणं होतं आणि मग तेव्हा आपलं जे रोजचं शेड्यूल आहे ते थोडंसं फिसकटतं, तर खूप खाणं होतं एकमेकांसोबत असताना, सगळे जण असतात आणि कोणी कोणी आग्रह करतं, तर अशा वेळेला वजन हे वाढतंच। तर मग अशा वेळेला काय करायचं, तर शक्यतो थोडासा हेल्दी खाण्याकडे थोडासा जास्त कल असावा। त्यानंतर शांत झोप घेतली पाहिजे आणि आपल्याला जेव्हा असं जाणवतं की आता माझं रुटीन जे आहे ते बदललेलं आहे, काहीतरी फिसकटणार आहे आणि आता माझं वजन पुन्हा वाढणार आहे, तर तेव्हा आपल्याला हवी 7 तासापर्यंत तरी शांत झोप। 3 ते 4 लिटर दिवसभरात पाणी प्यायचं आणि जर खूपच तुमचं वजन जास्तच वाढायला लागलं तर मग तुम्ही एखाद्या डायटिशियनकडून डाएट घेऊ शकता। त्यानंतर कमी झालेलं वजन कॉन्स्टंट न राहण्यामागे दुसरं महत्त्वाचं कारण आहे, तर ते म्हणजे बहुतेक वेळेला स्त्रियांमध्ये आपल्याला हॉर्मोनल चेंजेस बघायला मिळतात। PCOD, PCOS, कोणाकोणाला थायरॉइडच्या तक्रारी असतात, जर कोणाला ब्लड शुगर असेल तर त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वजन जे आहे ते आपलं अचानक वाढतं किंवा अचानक कमी होतं। तर अशा वेळेला आपल्याला योग्य ते मेडिकेशन्स तर घेतलेच पाहिजेत, पण त्याचसोबत तुमच्या रुटीनमध्ये, तुमच्या डाएटमध्ये विटॅमिनचे सप्लिमेंट्स तुम्ही मध्ये मध्ये घेऊ शकता, जसं की मल्टीविटॅमिन्स आहेत, कधी कधी आठवड्यातून एकदा घेण्याची विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स असतात। ते सप्लिमेंट्स जर आपल्याला घेतले तर त्याने सुद्धा फायदा होतो, कारण की बऱ्याचदा विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात की वजन जे आहे ते अचानक वाढू शकतं।
त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही वजन कमी करत असता तर ते कमी करताना तुम्ही काहीतरी मोठी मिस्टेक केलेली आहे, काहीतरी चूक तुम्ही केली आहे आणि जे कमी झालेलं वजन आहे ते खरं तर फॅटचं म्हणजे चरबीचं वजन कमी न होता तुमचा वॉटर लॉस झालेला आहे. बऱ्याचदा आजारपणामध्ये सुद्धा वजन कमी होतं किंवा कधी कधी अगदी अघोरी असे क्रॅश डाएट लोक करतात. मी एका ठिकाणी एका मैत्रिणीचं बघितलं होतं की ती लिटरली 8 दिवस फक्त काहीतरी एक कुठलं तरी तिने, तर मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण ते कुठल्या तरी कंपनीचं तिने काहीतरी प्रोडक्ट विकत घेतलं होतं आणि ते खाऊन ती दोन्ही वेळेला जेवण स्किप करून मध्ये आधे काही न खाता फक्त ते थोडंसं काहीतरी शेक का काय ते प्यायची आणि 8व्या दिवशी तिला लिटरली हॉस्पिटलाइज करावं लागलेलं. तर हे वजन जे कमी होतं तर ते कधीही कॉन्स्टंट राहत नाही. त्यामुळे क्रॅश डाएट करून कुठले सप्लिमेंट्स खाऊन किंवा तुमचं वॉटर लॉस झालं असेल तर ते वजन कधीही कॉन्स्टंट राहत नाही. ते वजन नेहमी पुन्हा एकदा वाढतंच. त्यानंतर चौथं महत्त्वाचं कारण ते म्हणजे डाएट तर तुमचा बदललेला आहे. तुम्ही एखाद्या छानशा डाएट प्लॅन घेतलाय, तो तुम्ही फॉलो करताय, डाएट बदललाय, पण लाईफस्टाईल बदललेली नाहीये. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? तर डाएट म्हणजे आपण फक्त जे काही खातो ते, आणि लाईफस्टाईल म्हणजे आपण किती वाजता उठतो, किती वाजता खातो, किती वाजता झोपतो, कसं खातो, आपली हालचाल होते की नाही, आपण फिटनेसकडे लक्ष देतो का, व्यायाम करतो का. तर फक्त डाएट बदलून उपयोग नाहीये, लाईफस्टाईल सुद्धा बदलावी लागणार आहे. त्यानंतर कमी झालेलं वजन वाढण्याचं 5वं महत्त्वाचं कारण आहे आणि हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत दिसतं की ते कुठल्या तरी एखाद्या छान स्पेशलाइज्ड डायटिशियनकडे जातात. ती डायटिशियन त्यांना छान डाएट प्लॅन देते, त्याचा फॉलोअप घेतला जातो. 3 महिन्याचा 6 महिन्याचा असा तो प्लॅन असतो. डाएट प्लॅन जो असतो तो तर चांगला असतो जोपर्यंत तुम्ही तो डाएट प्लॅन फॉलो करता, तुमचं वजन कमी होतं. पण जसा तुम्ही तो डाएट प्लॅन बंद कराल किंवा त्यांचे काही XYZ प्रोडक्ट्स असतात, सप्लिमेंट असतात, ते तुम्ही बंद कराल की तुमचं वजन पुन्हा एकदा वाढायला लागतं. तर ही चूक करू नका. अशा पद्धतीचा कुठलाही डाएट प्लॅन कधीच घ्यायचा नाही की जो आपल्याला आयुष्यभर कंटिन्युअसली मरेपर्यंत फॉलो करता येणार नाही आणि ज्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाची तरी सतत मदत घ्यावी लागेल, सतत कोणाला तरी पैसे द्यावे लागतील. असा डाएट प्लॅन घेतल्यामुळे काय होतं की आपण तात्पुरत्या स्वरूपातच ते वजन आपलं जे आहे ते कॉन्स्टंट ठेवू शकतो, कमी करू शकतो. आयुष्यभर आपण ते करू शकत नाही. त्यानंतर 6वं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कॅलरी काउंट. आपण जे काही खातो त्याच्यामधून आपल्याला किती कॅलरी मिळतात बरं, हे सुद्धा आपण कुठेतरी मोजलं पाहिजे. आणि मी याआधी सुद्धा बऱ्याचदा सांगितलं की त्यासाठी बरेच ॲप जे आहेत ते प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहेत, फ्री आहेत. आपल्याला 1 रुपया सुद्धा भरायची गरज नाहीये. आपण जे काही खातो तर त्याच्यातून आपल्या शरीरात किती कॅलरीज गेल्या हे आपल्याला कळतं. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण जिमची मेंबरशिप घेतो, जिमला जात असतो, खूप भूक लागते वर्कआउट केल्यामुळे आणि त्यावेळेला जे आपण काही खात असतो तेच जर तुम्ही तुमचं अन्न कंटिन्यू ठेवलं आणि तुम्ही जिम बंद केली असेल पण तुमचं खाणं मात्र तितकंच आहे, तर मग तुमचा कॅलरीजचा इंटेक वाढतो आणि तेवढ्या फॅट्स, तेवढ्या कॅलरीज जे आहेत ते तुमचे बर्न होत नाहीत आणि आपसुकच वजन वाढायला सुरुवात होते. त्यानंतर 7वा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जेव्हा आपल्याला वजन आपण कमी केले, समजा आता मी माझं जे काही वेट गोल होतं तिथपर्यंत पोहोचली आहे, वजन माझं आता मस्त मेंटेन ठेवायचं आहे मला फक्त, पण आता मी काय करू, हे असं झालं की पहिला नंबर काढणं सोपं आहे पण पहिला नंबर टिकवणं खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणं एखाद वेळ सोपं आहे पण ते कमी झालेलं वजन अगदी त्या काट्यापर्यंत, त्या लेवलपर्यंत मेंटेन ठेवणं खरंच खूप कठीण आहे. पण त्यासाठी एक उपाय तुम्ही करू शकता. सतत तुम्ही काही हेल्दी पण चटपटीत अशा काही रेसिपीज शोधा आणि अशा रेसिपीज सतत ट्राय करा, जेणेकरून आपली जी छान चमचमीत किंवा असं काहीतरी चटपटीत खायची जी इच्छा होते तर ते पण तुमचं होईल आणि त्या गोष्टी हेल्दी पण असल्या पाहिजेत. सतत काहीतरी प्रयोग करत राहा, नवीन नवीन पदार्थ ट्राय करा. मग असं करू नका की वजन माझं कमी झालंय आता तर मी आता पुन्हा एकदा फास्ट फूड खायला सुरुवात करेन, तर असं अजिबात करायचं नाही. आणि तेच जर समजा तुमचं डाएट फूड खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर वेगळ्या प्रकारचे सलाड्स, वेगळ्या प्रकारच्या चटण्या, वेगळ्या प्रकारे काहीतरी तुम्ही बनवून ट्राय करू शकता आणि ते अन्न तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे काय होईल की तुमचा जे काही हेल्दी फूड आहे ते तुमच्या शरीरात जाईल, तुम्हाला सुद्धा व्हरायटी मिळेल, थोडंसं चवीमध्ये बदल मिळेल आणि तुमचं वजन वाढणार नाही, ते मेंटेन. त्यानंतर पुढचा 8वा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वजन जे आहे ते मेंटेन करणं
या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला सतत काही ना काहीतरी चॅलेंजेस द्या. आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये चॅलेंजेस काय देणार, तर समजा तुम्ही 40 मिनिट्स 40 मिनिटं चालायला जाताय कुठेतरी आणि एक अमुक अंतर तुम्ही 40 मिनिटांमध्ये पार करताय, तर स्वतःला ध्येय द्या की ते अंतर तुम्ही 35 मिनिटांमध्ये पार कराल. म्हणजे तेवढं तुम्ही भरभर चालायची तुमची प्रॅक्टिस होईल, तुमचा फिटनेस वाढला पाहिजे. एक्सरसाइज करताना पण, मग पुशअप्स करताना किंवा जे काही तुम्ही करताय योगासनं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आधी जितकं करत होतात, आधी 10 वेळा करत असाल पुशअप्स, तर आता 15 वेळा करा. अशा पद्धतीने स्वतःला चॅलेंज देत राहा. कारण की कसं होतं की एकदा तुमचं वेट लूज झालेलं आहे, नॉर्मल तुमचं वेट झालंय, आणि जर तुम्ही खूप जास्त सुस्तावलात किंवा व्यायाम सोडून दिला तर वजन पुन्हा हे वाढतंच. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे सतत आपल्याला अलर्ट मोडवर राहावं लागतं. तर अशा पद्धतीने स्वतःला छोटे छोटे चॅलेंजेस द्या, जेणेकरून तुमचं वजन जे आहे ते मेंटेन व्हायला मदत होते. त्यानंतर 9वा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपले गोल्स ठरवायचे, आपलं ध्येय ठरवायचं. ते आता कसं की आता आपलं तुम्ही म्हणाल वजन माझं कमी झालेलं आहे, ते मेंटेन ठेवायचं, हेच माझं गोल आहे की माझं वजन आता वाढलं पण नाही पाहिजे, कमी नाही झालं तरी चालेल. पण अशा वेळेला काय होतं की आपण बऱ्याचदा काहीतरी अशा लोकांच्या संपर्कात राहतो, अशा लोकांच्या सानिध्यात राहतो की जे खूप हेल्थ कॉन्शियस नाही आहेत, डाएट कॉन्शियस नाही आहेत, असे मित्र, असं सर्कल. तर यामुळे काय होतं की आपल्या पण मनात कुठेतरी चलता है वाली फिलिंग येते, आणि हे तुम्हाला सोडायचं आहे. तुम्हाला स्वतःला थोडंसं गोल द्यायचे, पॉझिटिव्ह स्वतःला ठेवायचं आहे. अशाच लोकांच्या सानिध्यात राहा की जे खरंच हेल्थ कॉन्शियस आहेत. तर मी असं नाही म्हणत की तुमचे मित्र सोडून द्या किंवा तुमचं सर्कल तोडून टाका, तर मुळीच नाही. पण अशा लोकांचा प्रभाव स्वतःवरती पडणार नाही हा तर आपण विचार करू शकतो. किंवा अशी पुस्तकं वाचा की ज्याने तुम्हाला अलर्टनेस येईल, किंवा असे चॅनल्स बघा, जसं की माझं चॅनल, मी यूट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते, असे चॅनल सबस्क्राईब करा, त्या व्हिडिओ बघा, अशा गोष्टी वाचा. पेपरमध्ये बरेचसे आर्टिकल्स सुद्धा येत असतात वरचेवर, तर अशा गोष्टी वाचा. स्वतःला त्या हेल्दी किंवा एक कॉन्शियस एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला सराउंड करा. ते आजूबाजूचं वातावरण आपल्यालाच तयार करावं लागतं, तर ते आपण करणं खूप इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून वजन कमी जरी झालं तरी ते मेंटेन करण्यासाठी सतत आपल्याला काही ना काहीतरी कानावर पडत राहिलं पाहिजे. सतत आपल्यावर कुठे ना कुठे नवीन माहिती किंवा नवीन काहीतरी अनुभव हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तर तेव्हा आपण सुद्धा अलर्ट मोडवर राहतो. त्यानंतर 10वा खूप महत्त्वाचा मुद्दा, आणि जो बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो, तर तो म्हणजे वजन वाढतं पण कळतच नाही. असं बऱ्याच जणांचं मी ऐकलेलं आहे की कधीतरीच क्वचित कुठेतरी डॉक्टरांकडे गेल्यानंतर वजन केलं जातं, आणि अगदी 7-8 महिन्याने 1 वर्षाने वजन जेव्हा करतात तेव्हा अचानक जाणवतो की अरे माझं वजन 5 किलो वाढलंय, 6 किलो वाढलंय. आणि मग तेव्हा ते मेंटेन करायला पुन्हा एकदा ABCD पासून सुरुवात करायला लागते. तर तसं करू नका. सतत मध्ये मध्ये वेट चेक करत राहा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा. बाकी वजन किती का असेना, तुम्ही व्यवस्थित असाल, तुमची हेल्थ व्यवस्थित असेल, तरच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यात चांगल्या होणार आहेत, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. अजून असे कोणते वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.